आपण तर मागच्या 10 वर्षामध्ये तब्बल 7.5 वर्ष झालं देवेंद्र फडणवीसजी हे गृहमंत्री म्हणून कामकाज करत आहेत। पण गेल्या 7.5 वर्षामध्ये महिला अत्याचाराच्या घटना सर्वाधिक झाल्या आहेत। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर खरंच सत्तेचा मोह नाहीये आणि वारंवार गृहमंत्री म्हणून अपयशी ठरत असतील तर देवेंद्र फडणवीस साहेब आपण राजीनामा का देत नाही आहात? कारण 7.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा संपूर्णतः बोजवारा उडाला आहे। मग ते पोर्शेकारचं प्रकरण असेल, वरळीतल्या मिहिर शहाच्या पत्नीला ज्या पद्धतीने फरफटत गाडीने नेलं, काय झालं पुढे मिहिर शहाचं त्याचं काहीच कळलेलं नाही अजूनही। या सगळ्या उरणची घटना, पनवेलची घटना, किती घटना आहेत या, किंवा वसईमध्ये दिवसाढवळ्या एका महिलेला रस्त्या तर कायदा सुव्यवस्थेचा राज्यामध्ये बोजवारा उडालेला आहे अशी घणाघाती टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेली आहे। तसंच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुद्धा निशाणा साधत टीका केली आणि या घटनेवरूनच त्यांनी निशाणा साधलेला आहे। बदलापूर मधली सध्याची आपण ही दोन दृश्य पाहतोय। एका ठिकाणी शाळेच्या बाहेरचं आंदोलन सुरू होतं, त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या संख्येनं जमाव आहे आणि त्याच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय।